झालेला आहे. सन्माननीय शॉन पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. आयोजक सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे, आयोजक सन्माननीय महेशजी ठाकरे आणि जय हरी क्रिकेट संघ रांजणीतर्फे दुपारचं सत्र आहे. आता उष्णतेची लाट येऊ लागले गवळी सर, असं कुठे जाणवायला लागले आहे. कारण पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस होता. काल जेव्हा महाराष्ट्र शासनाने शाळांना सुट्टी दिली, पावसाचा ओघ कमी झाला आणि आज मात्र पूर्णपणे पावसाने दडी मारलेली आहे. नाही, मला असं वाटतंय मनीष पाटील, जेव्हा असा प्रकारचा तुफान पाऊस होणार असेल किंवा प्रलय होण्याची शक्यता असेल, तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने नक्कीच सुट्टी डिक्लेअर करावी शाळांना, म्हणजे त्यापासून आपण वाचू शकतो. मग चेरापुंजीला जावं लागेल ज्या ठिकाणी सातत्याने भारतातला सर्वात जास्त पाऊस पडतो. येस, डेफिनेटली चेरापुंजी, मेघालय, नावच मेघालय, मेघालय, ढगाने व्यापलेला परिसर. क्षेत्ररक्षण लावलं जाते अगदी सलामी जेवढी खेळपट्टीवर. राजा गुळवे आणि राहुल केने, क्या बात आहे, म्हणजे गोरसेचं नाव येते कुठेतरी. षटकातील पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळायचं चेंडू मात्र पॉइंटला, ते कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. जवळपास थर्ड मॅन मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. नक्कीच मला रिप्ले पाहायला आवडेल. राजा गुळवी जसा पळत होता, शरीराचं संतुलन राखत, अगदी ती आवश्यकता आहे कारण पायामध्ये शूज नाहीयेत आणि अशा वेळेला जेव्हा आपण कॉन्क्रीटच्या विकेटवर धावतो, अशा वेळेला शरीराचं संतुलन अचूक राखायचं असतं. राजा तेच करताना पाहायला मिळाला. पण राहुल केणे यांना आपण नेहमीच इनिंग फिनिशर किंवा मॅच फिनिशर या भूमिकेत पाहतो, पण या ठिकाणी राहुल केणेला पहिल्या क्रमांकावर मिळते संधी. नाही, पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये फिनिशर बऱ्याचशा वेळेला सलामीला येताना दिसत आहेत. कित्येक टीम मध्ये आपण पाहतोय. हा चेंडू फुलटा चेंडू आणि पुल केलेला आणि पॉवरफुल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. लेफ्ट आर्म, हा चेंडू मात्र बॅटला स्पर्श करून हा चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला. कुठलाही क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर होता. प्रथमेश पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला. बॅटची एज लागली. खरं तर एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये खेळायचा प्रयत्न होता कॉपीबुक स्टाईलने, पण संपर्क तितकासा व्यवस्थित झाला नाही. धावफलकावर धावा आहेत 8. बेवन लेफ्ट आर्म, याला बॅटला स्पर्श आणि अगदी अगदी तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतला जातोय आणि खेळ संपुष्टात येते. राहुल याची, राजा गुळवी यांची खेळ संपुष्टात आलेली आहे. सागर गायकवाड यांनी सुंदर झेल टिपला, कॅप्टन आहेत आणि 2 ते 3 अटेम्प्ट त्यांनी घेतले. बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते बॅटची थिक आउटसाइड एज, स्लिपमध्ये कोणी नव्हतं आणि त्यावेळेस शरीराचं संतुलन अचूक राखताना सागर गायकवाड यांनी झेल टिपला आणि पहिला फलंदाज राजा. महत्वपूर्ण धक्का आहे शिवलिंग भिवंडीला. पहिला धक्का बसतोय, पहिला बॅटर बाद होतोय राजाच्या रूपाने. धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 8. आता मात्र लगेच राजा बाद झाल्यानंतर ब्रदर शुभम गुळवी येतोय. दे आर ब्रदर्स, राजा गुळवी आणि शुभम गुळवी, दोघेही बंधू आहेत. दोघांनी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये चांगलाच खेळ खेळलेला आहे. कारण टेंबिवली सारख्या संघाला सुद्धा निंबवलीने पराभूत केले आणि टेंबिवली समोर शुभमचं अर्धशतक आपण ग्रामीण फॉर्मॅटमध्ये पाहिलं. येस डेफिनेटली इन्फॉर्म बॅट्समन, नाव मोठं आहे परंतु तुमची कामगिरी कशा प्रकारे आहे, ती योग्य वेळी कामगिरी कशा प्रकारे होते हे फार महत्वाचं असतं. नाव मोठं असून चालत नाहीये. बघा आई वडील आपल्याला नाव देतात, ते लोकप्रिय कसं बनवायचं ते आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे आणि तेच कर्तृत्व राजा आणि शुभमचं नेहमीच पाहायला मिळालंय. बेवन चपल क्रॉस झाला होता, खेळायचं होतं मात्र शॉर्ट सिलेक्शन बऱ्याचशा वेळेला चुकीचं आहे. कारण उजवी यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला तुम्ही जर क्रॉस होऊन किंवा शपल खेळण्याचा प्रयत्न केला तर तितका दर्जेदार फटका तुम्हाला खेळता येत नाही. बेवन A1 कामगिरी करताना पाहायला मिळाला. जरी षटकार आला या षटकामध्ये पण त्यानंतर ते पुनरागमन बेवनचं खूप चांगलं राहिलंय. अटॅकिंग बॅटर्सला थांबवण्याची स्ट्रॅटेजी वर्कआउट होते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शिवलिंग भिवंडी पोचते 8 वर. 1 बाद 8.
याला बघ काय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि चेंडू जाईल सरळ स्ट्रेट लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. क्लासिक ऑफ ड्राईव्ह शुभम गुळवी जसा काल खेळला तसा आजच, आणि म्हणूनच आता लगेच tenniscricket.inच्या स्क्रीनवर तुम्हाला त्याची कालची आक्रमक खेळी पाहायला मिळणार आहे. जे त्याचं अर्धशतक आपण पाहिलं होतं, त्या अर्धशतकामध्ये जे स्ट्रोक्स त्यांनी खेळले होते बघा आपल्याला पाहायला मिळते. कालचा दिवस होता आणि आता फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह करताना बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केले. सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार प्राप्त केलाय. थांबले नव्हते काल तर बेधुंद फलंदाजी शुभम गुळवीची आपण पाहिली. यावेळी शफल झाले, ऑफस्टनच्या बाहेर सरकले, ऑनसाईडला पुल केले, स्क्वेअर लेगला टार्गेट केलं, षटकार वसूल केला आपल्या संघासाठी. षटकारांची आतिषबाजी शुभम गुळवीची काल आपण पाहिली. सातत्याने तेच पाहतोय. प्रतीक पाटीलच्या विरोधात हा स्ट्रोक फुल टॉस होता. फक्त त्यांनी ताकद लावली, एलिव्हेशन मिळालं आणि बॉल लॉंग ऑन क्लिअर करताना सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या हातात विसावला. पुन्हा एकदा प्रतीकलाच टार्गेट केलंय आणि यावेळेस फ्लिक बॉटम हँडचा चांगला वापर करताना मिड विकेट स्क्वेअरला क्लिअर केलं. तर कालची ती खेळी आपल्याला tenniscricket.inच्या माध्यमातून आज पाहायला मिळाली. शुभम गुळवीची धावसंख्या 12, एक गडी बाद शिवलिंग भिवंडी. सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. गौरव सावंत आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम tenniscricket.inच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवते. कित्येक मेगा इव्हेंट्स आपण त्याच्या माध्यमातून बघितलेले आणि या स्पर्धेचं प्रक्षेपण काय अतिशय सुंदररित्या पोहोचवलं जात आहे. काबिले तारीफ, प्रशंसनीय आहे. अतुल पाटील नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला राहुल केडे, 2 चेंडूंमध्ये त्यांनी 7 धावांचं योगदान दिलंय. अटॅकिंग स्ट्रॅटेजी, कोण बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर थोडा स्क्वेअर मारा गोलंदाज अतुलचा, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 12. 13 धावा झाल्या, 13. सुरुवात चांगली देण्याचा उद्देश प्रत्येक खेळाडू आपल्या मनात ठेवत असतो, पण प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला खेळ करण्यासाठी आला असतो आणि म्हणूनच विजय तर एकाचाच होईल. स्ट्रॅटेजी एकाचीच वर्कआउट होईल. ड्राईव्ह केलं, खडे खडे स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. चांगलाच कलेक्शन लॉंग ऑफला 1 बाउन्स कलेक्ट करून थ्रो केला. एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. एका धावेची वाढ, धावसंख्या 14. फटका जबरदस्त होता, मात्र तितकंच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कारण रॉकेट शॉट, अतिशय वेगवान फटका शुभम त्या ठिकाणी होता आणि काय क्षेत्ररक्षण केलं शुभम पाटीलने. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 14. यावेळेस बाउन्सर होता. आडव्या बॅटने खेळताना बॉलला डीप मिड विकेट सीमारेषा दाखवली. इतरांना जे जमत नाही ते मी जमून घेतो. शुभमच्या बॅटमधून येतोय एक अफलातून दैदीप्यमान षटकार. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. थोडा शॉर्ट बॉल होता, शरीरापासून जवळ होता, पण ज्या अंदाजाने शिवमने फटका खेळलेला आहे प्रशंसनीय आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि ती तयारी होती. कधी कधी तुम्हाला प्री डिटरमाइंड राहावं लागते. चेंडू कसा येणार आहे त्याचा अंदाज बांधावा लागतो, कारण बॉल डिलिव्हर केल्यानंतर तुमच्याकडे फ्रॅक्शन ऑफ सेकंड असते विचार करण्यासाठी आणि त्याचमुळे सराव खूप महत्वाचा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि प्रॅक्टिस तर शुभमची रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने चांगलीच पाहायला मिळाले आणि आज देखील तोच दर्जा शुभमचा पाहायला मिळतोय. सुरुवातीपासून आक्रमण केलेलं आहे, सुरुवातीपासून फटकेबाजीला प्रारंभ केलाय शुभम याने. कुठल्याही प्रकारे मानसिक दबावाने राजा लवकर बाद झाला, पण शुभम याने मात्र आपला नैसर्गिक खेळ करताना एक चौकार त्याने लगावला. आतापर्यंत एक षटकार लगावला. संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय अतुल पाटील. पुढे फटका खेळलाय, स्ट्रेट सरळ चेंडू जातोय, तो म्हणजे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. अधूनमधून हे स्ट्रोक खूप महत्वाचे आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये मी खूप कमी फलंदाजांना डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना पाहिलंय, म्हणजे थोडासा वेळ घेऊन खेळताना पाहिलंय, कारण तितका वेळ नसतोच प्रामुख्याने तुमच्याकडे. आणि म्हणूनच जसे तुम्ही पेव्हलियन बॉक्समधून मैदानाच्या आतमध्ये येता पहिल्या चेंडूपासून तुम्हाला गोलंदाजावर स्वार होऊन फलंदाजी करायची असते आणि तीच स्ट्रॅटेजी दोघांची, शुभमची आणि राहुलची. धावसंख्या. अतुल हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि मात्र पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 22. सकाळी भिवंडी क्रिकेटर्सची ती चर्चा चालू होती. मला असं जवळपास 5 संघ भिवंडीतले आपण आज तालुका निहाय गटामध्ये पाहतोय, तर ही समृद्धी आहे भिवंडी क्रिकेटर्सची आणि प्रत्येक क्रिकेट पटू चांगलाच खेळ करताना पाहायला मिळालाय. म्हणजे आपण 5 संघांचा आढावा घेतला, तारे सितारे आहेत, मोजता येणार नाही इतके चांगले खेळाडू.
श्रावणजी पाटील माची उपसरपंच पिंपळघर रांजोली मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. श्रावणजी पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. बहुमूल्य वेळ ठेवून ते आलेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद मान्यवर कक्षामधून घेत आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक पाहुणा या स्पर्धेला भेट देत आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे स्वर्गीय नित्रांत भगवान ठाकरे चषक. ह्यावेळेस ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न, पायांची स्ट्राईड मोठी करून, पण यावेळेस अँगलचा वापर अतुल पाटीलचा अचूक राहिलेला आहे. हीच तर आवश्यकता होती जितू रिची निलेश 11 डोंबिवलीला. म्हणजेच डॉट बॉलची विकेटचा शोध तर झाला होता परिपूर्ण, पण त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप सुद्धा शुभम आणि राहुलची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. शेवटचा एक बॉल बाकी धावसंख्या शिवलिंग भिवंडीची 23, एक गडी बाद. अतुल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मात्र जी अपेक्षा केली होती शुभम याने तो फटका मात्र बॅटमधून येत नाही. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. मात्र एक चांगली सुरुवात आता म्हणता येईल, कारण धावसंख्या झाली 24 एक बाद 24. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि बरोबर अगदी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा, 24 धावा झाल्या आहेत. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल मनीष, कारण 2 षटकामध्ये फक्त एकच फलंदाज बाद झालेला आहे. एक्झॅक्टली. कधी कधी गोलंदाज सुद्धा तुम्हाला संधी देत नाहीत आणि अशा वेळेला तुम्हाला थोडासा थांबावं लागते आणि तेच शुभम आणि राहुल यांच्या वतीनं पाहायला मिळालंय. कारण एकंदरीत या डावाचा आढावा घेतला तर 2 षटकार आलेले आहेत. एक षटकार राहुल केणेच्या बॅटमधून, एक षटकार शुभम गुळवीच्या बॅटमधून आणि त्याचमुळे त्यांची कॅपॅसिटी काय आहे त्याची जाणीव या अगोदर त्यांनी दिलेली आहे. त्याचमुळे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. खेळपट्टीवर थांबलात तर अचूक धावा होऊ शकतील आणि म्हणूनच जितू रिची निलेश 11 डोंबिवलीला आता विकेटचा शोध घ्यावा लागेल. येस, 24 धावा झाल्यात आणि आमचे कॉम्प्युटर कॉमेंटेटर जे आहेत सुभाष धुमाळ हे माहिती देत आहेत की प्रोजेक्टेड स्कोर विल बी मोर दॅन 60. 60 पेक्षा या सरासरीने धावा जमवल्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली तर 60चा पल्ला पार होऊ शकतो. तिसरं षटक घेऊन येईल पुन्हा बेवन. कंटिन्यू. याला हेलिकॉप्टर शॉट खेळलेला आहे. हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पलीकडे. षटकार. सन्माननीय नंदकुमारजी भगत रांजोळी गावाचे समाजसेवक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय नंदकुमार भगत साहेबांचं मनपूर्वक स्वागत आयोजकांच्या वतीनं. बेवन लेफ्ट आर्म. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा कॅल्क्युलेटेड सिक्सर. संघात फक्त सहभागी होऊन चालत नाही, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडावं लागते आणि तीच फलंदाजी आता शुभमची पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स बेवनच्या विरोधात त्यांनी खेचलेले आहेत. आणि बघा ना, ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता आणि त्या ज्युसी वाईड हाफ व्हॉलीला चांगलंच एक्झिक्यूट केलेलं आहे. लॉंग ऑफला बॅक टू बॅक 2 आलेत. धावसंख्या शिवलिंगची वेग पकडते 36. मला टेंबोली संघाविरुद्ध नाबाद खेळी केली होती शिवमयाने. मला असं वाटतं की तीच खेळी कंटिन्यू पुढे आहे की काय. ज्या अंदाजाने तो खेळतोय, आक्रमण 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 आक्रमण. आता मध्ये 3 षटकार लागवलेले आहेत, 1 चौकार लागवलेले आहेत. काही मैदानं तुम्ही तुमच्या नावावर केलेली असतात. 6 धावा आहेत. आमचे ऑर्गनायझर त्या ठिकाणी, आमचे व्हॉलंटियर्स सुद्धा त्या ठिकाणी आहेत. कॅल्क्युलेटेड सिक्सर आहे. तोलून मापून मारलेला बरोबर अगदी षटकार आहे हा. आमचे ऑर्गनायझर सुद्धा त्या ठिकाणी आहेत, आयोजक आहेत, आमचे व्हॉलंटियर्स आहेत. 70 मीटरचा षटकार. धावसंख्या 36 झाले, 1 गडी बाद. षटकारांची तिकडी पूर्ण होईल का पाहूया. पण बेवनला आसमान दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा शुभम सज्ज आहे. यावेळेला मात्र चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कुठल्या प्रकारची चूक नाही. लॉंग ऑन सीमारेषेवर एक चांगला झेल समाप्त केला होता आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती सतीशी विकेट मात्र बेवन यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. सातत्यानं जंक फूड खाऊन चालत नाही, कधी कधी घरचं वरण भात सुद्धा खायला हवं. सातत्याने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होते, नियंत्रण होतं, पण कुठेतरी गोलंदाजाने याच आक्रमक शैलीचा अभ्यास केला आणि खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. क्षेत्ररक्षक थोडा पुढे सरकला होता, जजमेंट चुकलं होतं, पण त्यानं अप्पर हँडने तो कॅच कंप्लीट केलेला आहे. आणि जो फलंदाज डोकेदुखी देत होता शुभम गुळवी यांना परतीचा प्रवास करावा लागतोय. 24 धावा करून ते बाद झाले. 2 गडी बाद 36. शिवलिंग भिवंडी.
24 धावांची खेळी केली, त्यामध्ये 3 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि बघितलं आपण तर 300चा स्ट्राईक रेट. 8 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली आणि 300च्या स्ट्राईक रेटनं शुभम याने 24 धावांची खेळी केली. संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. पण मात्र या नंतरचे बॅटर अशाच प्रकारे बॅटिंग करून मोठी धावसंख्या उभी करतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. प्रणय भोईर बॉय फ्रॉम भिनार आता नवीन फलंदाज 14 क्रमांकावर पाहायला मिळतात शिवलिंग भिवंडी या संघासाठी. बेवन पुनरागमन करण्याच्या मनस्थितीत दिसतोय. बेवन लेफ्ट आर्म केला होता, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, स्वतः बेवन चेंडू घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बॅक टू बॅक आपल्या संघाला दुसरं यश मिळवून देतोय. जर माझ्या विरोधात 2 खेचलेत तर मी 2 परत घेण्याची क्षमता सुद्धा ठेवतो आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स ब्रेस कंप्लीट केले बेवनने आणि 0वर गोल्डन डकवर प्रणय होत आहेत बाद. प्रणय 0वर बाद झालेले. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 36. 3 फलंदाज बाद झालेल्या. सुरुवातीला राजा गुळवी 1 धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर एक दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळाली राहुल केणे आणि शुभम गुळीमध्ये. त्यानंतर शुभम बाद झाला 8 चेंडूमध्ये 36 धावा, 8 चेंडूमध्ये 24 धावा पटकावून. त्यानंतर मात्र प्रणय 0वर बाद झाला. 3 बाद 36. शिवलिंग भिवंडी विरुद्ध जितू रिची निलेश 11 या 2 संघामध्ये मॅच आपण पाहतोय. भिवंडीतली एका विशिष्ट प्रांतातील सर्व खेळाडू एकत्र खेळतात मला असं वाटते. निंबवली, गोरसई, भिनार ही आजूबाजूची गावं आहेत आणि त्याच प्रांतातील गावातील खेळाडू एका संघात म्हणजे शिवलिंग भिवंडी या संघात खेळत आहेत. ऍब्सोल्युटली अगदी जवळची गावं आहे ती. काही हाकेच्या अंतरावरली गावी आहेत. आपण जर बघितले तर गोरसे असेल, भिनार असेल, निंबवली असेल. बेवेन याला ताकदवर फटका खेळलेला होता. मात्र अशा प्रकारचा फटका जर तुम्ही उन्हाळी क्रिकेटमध्ये खेळलात तर तुम्ही जास्त धावाची शक्यता आहे. मात्र रॉंग हँड थ्रो 2 धावा मिळत आहेत. चपळ आहे तो म्हणजेच मिस्टर किशोर, ज्यांच्या नावावर एका निर्धाव षटकाची नोंद सुद्धा कालच्या दिवसात ग्रामीण फॉर्मॅटमध्ये झालेली आहे. गोलंदाजीमध्ये चांगलीच कामगिरी त्यांची राहिली आणि आता पाहूया फलंदाजी करताना तसाच दमखम पाहायला मिळतोय का. 36 3 गडी बाद. किशोर मोकादम 38 धावा झाल्या 38. किशोर मोकादम चांगले बॅटर आहेत आणि ज्ञानेश्वर मोकादम हे सुद्धा उत्कृष्ट स्कोरर आहेत आमच्या समालोचक परिवाराचे. 38 रन्स ऑन बॉल, लॉस ऑफ 3 विकेट्स. देवन गीते ओव्हर द विकेट. चांगलाच बाउन्सर पण त्या ठिकाणी खूप जास्त बाहेरचा आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा. देअर इज नो रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. चला मॅच ऑन ठेवा. फक्त बीमरसाठी आपण रिव्ह्यू प्रत्येक कॅप्टनला सूचित केलेला आहे. दरम्यान 1 धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 39 धावा. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 67 to 70 कारण या षटकामध्ये चांगल्याच धावा वसूल केलेल्या आहेत. जवळपास 15 धावा मिळालेल्या आहेत शिवलिंग भिवंडीला. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. बेवनने 2 विकेट्स मिळवल्या या षटकामध्ये. या अगोदर 1 विकेट त्यांच्याच खात्यात होता. विकेट टेकर बॉलर ऑनसाइडला आडव्या बॅटने खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत डी स्क्वेअर लेगला. रोहित भालेराव बॉलवर पोहोचतील. सिंगल पूर्ण होते. दुसरा धावेसाठी प्रयत्न चालवला जात नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याचमुळे दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना शिवलिंग भिवंडी संघ पोहोचलेला आहे 3 गडी बाद 40 वर. खूप चांगली धावगती म्हणता येईल कारण 13 पूर्णांक आमचे कॉमेंटेटर सांगतायत की 13.33च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवलेल्या आहेत. 40 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आय थिंक दे विल कन्सिडर ॲटलिस्ट 25 रन. 25 पेक्षा जास्त धावा ते अपेक्षित करू शकतात. चला जय कापरोबा राधाई स्मृती वेहळे म्हणजेच अंबरनाथचा संघ तो खेळणार आहे आणि वसंत स्मृती सिल्वर स्टार भिवंडी दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. रोहित भालेराव. रबर बॉल क्रिकेटचा जेव्हा जेव्हा आपण मागोवा घेतो तेव्हा रोहित भालेरावची ती आक्रमक फलंदाजी सातत्याने आठवते. पूर्ण हंगामामध्ये रबर बॉल क्रिकेटचं विश्वासाचं नाव रोहित भालेराव. यस, रोहित भालेराव उर्फ किडनी नावानं प्रसिद्ध आहे रोहित भालेराव. यावेळेला मात्र स्लॉग सेप आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार, बहारदार, जानदार, शानदार षटकार.
48 धावा झाल्यात. 48. रोहित पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलेला आहे. ताकदवर फटका बघायला मिळाला आहे आणि किशोर याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. हम नहीं किसी टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50चा आकडा पार होतोय. 54 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद 54 धावा. काय सातत्य पाहायला मिळालं. जेव्हा राजा गुळवी बाद झाले वाटलं होतं की थोडीशी अडचणीमध्ये वाढ होईल, पण त्यानंतर शुभम गुळवी यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. राहुल केणे देखील सुरुवात चांगली देताना पाहायला मिळाले. खूप वेळापासून ते नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. धावसंख्या 54 झाले. किशोर मुकादम एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतात. 4 चेंडूमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी 15 धावांचं योगदान शिवलिंग भिवंडीला दिले. फुलरेंचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन मिळून नाहीये. लॉंगवाचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. एक धाव होते पूर्ण. आता कुठे राहुलला मिळते संधी. एक धाव वाढेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 55. एक गोष्ट मनीष आहे की सुरुवात जेव्हा तुम्हाला चांगली मिळत असते ना, तेव्हा मिडल ऑर्डरला अशा प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे किशोर करतोय. किशोर मुकादम बॅटिंग करतोय. क्रमांक कुठलाही असू द्या, मला तर असंच वाटते की प्रत्येक फलंदाजाने आपल्या संघासाठी चांगलाच खेळ करण्याची हिंमत ठेवली पाहिजे आणि ती धमक आता पाहायला मिळते किशोरची. पण आता बेवनचं जर आपण स्पेल आपण पाहिलं, 3 विकेट्स बेवनला मिळालेल्या आहेत, पण इतर गोलंदाजांना सुद्धा बेवन सारखीच गोलंदाजी हाताळणं गरजेचं आहे. 2 फलंदाज एका साईडला. गरज नव्हती किशोरला. कॉल चुकला. पार्टनरशिप तुटली. किशोर मुकादम बाद. धक्का. या 3 गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत आणि त्यामुळेच किशोर मुकादम एक विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करतोय. चांगल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र धावबाद झालेला आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे भावेश भोईर. धामणगावचे हे फलंदाज आहेत जे आता शिवलिंग भिवंडी संघात खेळत आहेत. मिस्टर भावेश भोईर. थोडासा बॉल खाली राहिला. अपेक्षा नव्हती भावेशला. लो बाउन्सची जजमेंट चुकलं आणि त्या ठिकाणी राहुल आपण पाहायला मिळतोय. राहुल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. दरम्यान हा डॉट बॉल रोहित भालेरावचा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 4 गडी बाद 55 धावा. 15 धावा या षटकात रोहित भालेराव यांनी खर्च केल्यात. राहुल स्ट्रायकिंग एंडला. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल जागेवरून खेळण्याचा व्यक्त केला निर्धार. बॉल पासून राहिले खूप जास्त दूर आणि त्याचमुळे येतोय हा डॉट. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवलिंग भिवंडी संघाची धावसंख्या झालेली आहे 55 धावा. 4 गडी बाद. शेवटचा बॉल जर बघितला आपण तर बॅटरने जो पंचांकडे बारकाई थोडंसं साशंक नजरेनं बघितलं, पण तो म्हणजे पंच अजीम अमदुल्ले यांची तीक्ष्ण दृष्टी आहे. त्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटणार नाहीये. चला दोन्ही कॅप्टन्स वसंत स्मृती सिल्वर स्टार भिवंडी आणि राधाई स्मृती जय कौप्रभा अंबरनाथ दोन्ही कॅप्टन्स लगेच टॉससाठी या. लगेच या ठिकाणी आयोजकांचा अंतिम पुकार आहे. वसंत स्मृती सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस राधाई स्मृती जय कौप्रभा अंबरनाथ दोन्ही कॅप्टन्स त्वरित टॉससाठी यायचं आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येतोय शुभम पाटील. स्ट्रायकर एंडला भावेश भोईर. धावसंख्या 55. फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरचा पोचणार नाहीये. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील धावा. धावसंख्या 59. 4 गडी बाद. नाही पण बारकाई नजर ठेवली होती आमच्या पंचांनी. त्यानंतर त्यांनी इशारा केला. हा चेंडू आणि बॅटला स्पर्श. जे सुट्टे जीवनदान मिळतंय. हे बघा यापूर्वीचा फटका खेळला होता, पण आमच्या पंच जे आहे पंचांची अजीम अमदुल्लेंची बारकाईने नजर होती. अगदी बारकाईने नजर ठेवून त्यांनी इशारा केला होता 4 धावांचा.
माणसाचा डोळा 576 मेगापिक्सलचा असतो. अझीम अमदुले सरांचं ते मेगापिक्सल वाढलंय. आणि तुम्ही नेत्रतज्ञ आहात डॉक्टर गवळी सर. या ठिकाणी नक्कीच काही टिप्पणी, काही सल्ले नक्कीच आपण त्यांना देत आहे आणि ते मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय. आपण या गोष्टीवर यावेळेला चेंडू मात्र जातोय तो म्हणजे फाईन लेगकडे, वाईडिश फाईन लेगकडे. दुसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा. पंचांचा काय इशारा दे पाहूया. 2 धावा मिळत आहेत. बॅटला स्पर्श झाला होता. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढतोय 62. राहुल केणे याने सुरुवातवर बेधुंद दिली होती, पण त्यानंतर थोडासा त्यांचा देखील धावा बनवण्याचा वेग मंदावलेला आहे. कारण चांगल्या षटकांचे हाताळणे जितू, रिची, निलेश 11 डोंबिवली संघाकडून सातत्याने पाहायला मिळाले. शुभमने हे षटक चांगलं साताळले. 7 धावा आत्तापर्यंत खर्च केलेत. हुक करायचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. राहुलच्या बॅटमधून येतोय शिवलिंग भिवंडीसाठी चौकार. फटका खेळला होता. अशा फटक्यामध्ये ताकद तेवढीशी तुम्हाला झोकता येत नाही, परंतु मात्र चांगला फटका होता. कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू गेला होता डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा. 66 धावा होत आहेत. 66 नेल्सन. षटकातील पुढचा चेंडू शुभम याचा. यावेळेला पुन्हा एकदा पोल आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. बिग हिट. बदलता येतो आणि तेच राहुल केणे मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. षटकार येतो त्यांच्या बॅटमधून. धावसंख्या 70च्या पलीकडे. 4 गडी बाद 72 झाले शिवलिंग भिवंडीची आणि आता समारोप चांगलाच होतो या डावाचा असंच कुठे सांगावंसं वाटते, कारण या षटकात शुभमने 17 धावा खर्च केलेत. ऑन साईडला बॉलला टोन केलंय क्षेत्ररक्षक येतोय स्क्वेअर लेगचा बॉलवर. तोपर्यंत 1 धाव होते पूर्ण. राहुल थोडे सरकले होते. बॉलर साईडला थ्रो होतो. बॅटर साईडला दरम्यान एका धावेला 2 धाव बदलण्याचा प्रयत्न मात्र पूर्ण होणार नाहीये. फक्त 1 धाव मिळते. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 73. 4 गडी बाद. जिंकण्यासाठी 74 धावांची गरज आहे 30 चेंडूंमध्ये. जीतू, रिची, निलेश डोंबिवलीला. cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस cricket.in को सब्सक्राइब करें और बेल कंपल्सरी चेस 4 बॉलर्स यूज करायचे. ओके डन. सन्माननीय श्रावण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होते. हेड और टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा. कॉल कोण देईल? चला राधा स्मृती
जय काप्रभा अंबरनाथ संघाकडून टेल कॉल आहे, पण नाणेफेक जिंकलेली आहे वसंत स्मृती सिल्वर स्टार भिवंडी. धन्यवाद श्रावण पाटील साहेब, आपण आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. 4 षटकांचं क्रिकेट आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी. निर्णय काय असेल? आम्ही पहिला क्षेत्ररक्षण करू. प्रितेश, रबर बॉल क्रिकेट हे थोडंसं कठीण आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट आपण सातत्याने जास्तीत जास्त महिने खेळतो, तर ती मजा टेनिस बॉलची ॲज अ प्लेयर ती कशी व्यक्त करशील रबर बॉलमध्ये खेळताना? आता टुर्नामेंट पण टेनिस सारख्याच होतात, खूप टुर्नामेंट होतात, मग खेळायला मजा येते. भिवंडीचं क्रिकेट जसं आपण सातत्याने खेळतो, माझा एक प्रश्न तुझ्यासाठी हा असणार आहे की सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि वेगवेगळ्या तालुकास्तरीय स्पर्धा भिवंडी परिसरामध्ये होत असतात आणि त्या स्पर्धा इतक्या जास्त होतात, त्याचमुळे व्यावसायिक स्पर्धा खेळण्यासाठी भिवंडीतील क्रिकेटपटूंना वेळ मिळत नाही अशी चर्चा होते. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? काय नाही, ज्याला जसा टाइम भेटतो तो खेळतोच. नक्की, ज्याला जसं टाइम मिळतो तो खेळतोच आणि भिवंडीचं क्रिकेट खरंच इम्प्रेसिव्ह आहे आणि म्हणूनच खेळाडूसुद्धा जास्तीत जास्त भिवंडीलाच वेळ देतात. तर अंबरनाथ टीम आपल्याला करायची आहे फलंदाजी, या निर्णयाकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहत आहे? नाही, आम्ही पण टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो, त्यामुळे आमच्या फेवरमध्येच गेला आहे डिसिजन. मागच्या सामन्याच्या खेळावर आपण समाधानी आहात का, की अजून काहीतरी सुधारण्याची गरज आहे? ॲज अ कॅप्टन तुम्हाला काय वाटते? नाही, चांगला परफॉर्मन्स झाला, बॉलर लोकांनी चांगली बॉलिंग केली, बॅटिंग पण चांगलीच झाली, तो फॉर्म कंटिन्यू ठेवून. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण आपण देखील विविध प्रांतामध्ये रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळतात आणि जे क्रिकेटपटूला आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न सातत्याने राजेंद्रजी ठाकरे आणि मयजी ठाकरे करतायत. तर आपण देखील काय बोलाल या स्पर्धेबद्दल? आपला अनुभव कसा व्यक्त कराल? खूप छान टुर्नामेंट आहे, सर्कल ग्राउंड आहे, सिमेंट विकेट आहे आणि पाऊस पडला तर बॉलरला पण तितकंच ॲडव्हान्टेज आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे, प्रोफेशनल टुर्नामेंट आहे. तर आम्हाला खूप छान वाटतं, इकडे येऊन खेळल्यासारखं वाटतं की एक प्रोफेशनल टुर्नामेंट आपण खेळलो. व्हेरी गुड, खूप चांगलं प्रामाणिक मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि राधाई स्मृती जय काप्रभा अंबरनाथ या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देवा शुभेच्छा आणि जेव्हा आपण थेट समालोचन कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज असतील सन्मानित डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. आपण पाहताय स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024. आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और ऋतिक पाटील आहे पहिल्या दिवस ज्याने खरं तर गाजवला होता. वडवली 20 संघाच्या माध्यमातून ऋतिक पाटील बॅटिंग करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होईल आणि नॉन स्ट्रायकर येणार किडनी अर्थात रोहित भालेराव. काय जोडी आहे, पण आता गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे आणि गोलंदाजीसाठी आपण बॉलर पाहतोय तो म्हणजेच मनोज घाटाळ आणि हे देखील एक नाव कमवलेला खेळाडू आहे. आणि पाहूया मनोजच्या वतीनं तसाच खेळ पाहायला मिळतोय का? समोर ऋतिकचं आव्हान आहे आणि ते आव्हान कसं उचललं जाईल पाहूया. टार्गेट सेट झालेलं आहे ते म्हणजे 74 धावांचं, कसा पाठलाग केला जाईल या दुसऱ्या डावामध्ये पाहूया. स्ट्रायकर एंडला ऋतिक तयार. मनोज पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून गेला, यष्टी रक्षकाच्या हातात. चांगला चेंडू म्हणता येईल, डॉट चेंडू. पहिल्या दिवसा आपण पाहिलं तर 21 डॉट बॉल्स एका डावामध्ये वडवली ब संघाच्या गोलंदाजांच्या वतीनं ती चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे आणि आता पहिलाच बॉल डॉट येतोय मनोज घाटाळच्या वतीनं. मनोज हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर कट केलेला आहे. चेंडू झाले एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे. 6 धावा. पॅक पंच ऋतिकच्या वतीनं पाहायला मिळाला. पहिला बॉल जरी डॉट आलाय त्याची भरपाई म्हणून त्यांनी षटकार खेचला आणि संघाचा धावफलक आता पोहोचलेला आहे 6 वर. 6 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मनोज शॉर्ट रन अप. ह्यावेळेला मात्र पाऊसच्या इम्प्रोवाइज फटका, स्कायचा अंदाज, सूर्यकुमारचा अंदाज बघायला मिळाला आणि चेंडू सरळ निघून गेला. तो म्हणजे लॉंग लेग, सीमारेषच्या बाहेर. 4 धावा. चांगलं जुळवलं ऋतिक पाटीलने आणि आता षटकारानंतर चौकार आलेला आहे. मनोज घाटाळे यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न ऋतिकचा. याला मात्र फोर्स केलेला आहे. चेंडू आहे डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
आक्रमण आक्रमण लेले आहे 16वर. मनोज घाटाळ या ठिकाणी गोलंदाजी करतात. बघा, आपलं प्रस्थ टिकून ठेवायचं असेल तर मैदानामध्ये अस्वस्थ राहून चालणार नाही आणि पहिल्या 4 चेंडूवर जे करता आला नाही त्या पुढच्या 2 चेंडूवर करण्याचा प्रयत्न मनोजला करावा लागेल, कारण सुरुवात बेधुंद केलेली आहे जितू रिची निलेशच्या प्रतीक पाटीलने. प्रत्युत्तर चांगलं आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन प्रत्युत्तर खूप चांगलं आहे. स्कायचा उल्लेख झाला. आज स्काय सूर्यकुमार पहिली मॅच खेळणार आहे कॅप्टन म्हणून. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार याला मात्र खरं तर हुक करायचा होता. तितकंच नजर थोडीशी बाजूला झालेली होती. चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेकडे आणि तोपर्यंत मात्र संधी मिळाली ऋतिकला फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. गवळी सर, गमतीचा भाग म्हणून एक कॅच तुम्हाला भारतीय संघाचा कॅप्टन बनवू शकते आणि ती कॅच वर्ल्ड कप जिंकून देणारी होती आणि म्हणूनच प्रत्येक कामगिरीवर सिलेक्टरचं लक्ष असते आणि कॅपॅसिटी आहे सूर्याची. T20 इंटरनॅशनल अनबिलिव्हेबल. दॅट वॉज अनबिलिव्हेबल. भूत न भविष्यती असं म्हणता येईल. याला जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्वैर आहे, दिशाहीन आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच अजिम अमदुल्ले यांचा इशारा येतोय वाईड बॉल. पर्याय खूप आहेत गोलंदाजीचे शिवलिंग भिवंडी या संघाकडे, पण सुरुवात थोडीशी डळमळीत पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या 18. चांगली सुरुवात. ज्या गतीने खेळायचं होतं ती गती मेंटेन केलेली आहे. या वेळेला मात्र कमबॅक करताना पाहतोय, चांगला चेंडू पाहतोय. मात्र पहिल्या षटकात आपण पाहतोय आतापर्यंत एक खूप चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाचा विचार जर केला तर मनुष्य पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात, कारण आपण पाहतोय आस्किंग 100 आहे, त्याच्या कुठेतरी पुढे जाऊन सुरुवात केलेली आहे. अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि अभ्यास केला तरच परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता आणि म्हणूनच तोच अभ्यास ऋतिक पाटीलचा पाहायला मिळाला. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 17 धावांचं योगदान दिलं. रोहित पहिला बॉल फेस करत असताना थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण असो ऋतिकने ती बाजू उचलून धरलेली आहे. चला, जास्त वेळ घेऊ नका. आम्ही सातत्याने त्या गोष्टीचा उल्लेख करतोय की आजचं वेळापत्रक आजच संपवलं जाईल. त्याचमुळे पुढचा सामना जो आहे दुसरा फेरीतला पहिला तो 4 षटकांचा खेळला जाणार आहे. नाणेफेक जिंकून स्वर्गीय वसंत ठाकरे स्मृती सिल्वर स्टार भिवंडी संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, कारण अजूनही यानंतर 4 मॅचेस बाकी आहेत आणि म्हणूनच आमचा तोच प्रयत्न असेल प्रत्येक संघाला चांगली षटकं कशी मिळतील जेणेकरून एक चांगली स्पर्धा आपण पूर्ण करण्याचा विडा उचललेला आहे. आपलं सहकार्य अपेक्षित. येस, डेफिनेटली आपण पाहतो की सामना जेव्हा सुरू झाला 14.80च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या, पण पहिल्या षटकात बिनबाद 18 एक चांगली सुरुवात. जेव्हा तुम्ही आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन सुरुवात करतात तेव्हा येणारी जी षटके असतात त्यावर तुम्हाला जो मानसिक दबाव असतो ना तो कुठेतरी थोडासा कमी होत असतो. म्हणूनच आता ज्या गोलंदाजाने ग्रामीण फॉर्मॅटमध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं किशोर मुकादोला इंट्रोड्यूस केलेलं आहे, कारण तुमच्या मागच्या खेळाचा आढावा 100% घेतला जातो आणि म्हणूनच किशोरकडे ती अपेक्षा आहे, किशोरकडे तो खेळ आहे, किशोरकडे तो अभ्यास आहे, किशोरकडे तो मागोवा आहे आणि त्याच अंतर्गत आता चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. पण समोर काय आहे? इन फॉर्म बॅटर आजच्या दिवसातला पहिल्या दिवसातला ऋतिक पाटील. येस, ऋतिकने पहिल्या दिवशी ज्याप्रमाणे खेळ केला होता ना त्या अंदाजामध्ये हा खेळ जणू काही कंटिन्यू करतोय. एका मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता ऋतिकने. किशोर याला मात्र एक चांगला चेंडू आहे आणि काय चेंडू हाताळलेला आहे. अप्रतिम झेल आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती ती विकेट किशोरांनी पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. आणि जे काम दिलं होतं ते काम मात्र पहिल्या चेंडूवर पूर्ण केलेलं आहे ऋतिक पाटील. जो डोकेदुखी वाढवत होता ती डोकेदुखी आता किशोर मुकादमने बाजूला सारलेली आहे आणि तो विकेटचा शोध घेतलाय आणि या षटकामध्ये शिवलिंग भिवंडी संघ कमबॅक करेल असंच कुठेतरी पहिल्या चेंडूवर दिसून येते. पण अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजूनही जवळपास 23 चेंडूंचा डाव बाकी आहे. आता मात्र योगेश पाटील येतोय. ऋतिक याने सुरुवात चांगली केली होती, असं वाटत होतं की संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय असं करीत असताना मात्र अप्रतिम चेंडू हाताळला किशोर याने आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. मात्र ऋतिक बाद होण्यापूर्वी ऋतिक याने सामना केला तो 6 चेंडूंचा आणि 17 धावांची खेळी केली. त्यामध्ये एक चौकार लगावला, 2 षटकार लगावले. योगेश पाटील आले खेळण्यासाठी. योगेश पाटील फार्म सोनारपाडा, फार बालट्या म्हणून नावानं प्रसिद्ध आहे.
काय नावं असतं कॉम्प्लिकेटेड, वाटतं कॉम्प्लिकेटेड नेम. बालट्या, सोनालपाडा. ही सोनालपाडा, वाकलन अशी जी गावं आहेत ना, हिदुटणे गाव सुद्धा उल्लेख करता येईल, निळजे गाव उल्लेख करता येईल. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. वाट ए शॉट. पहिल्या चेंडूला अगदी सीमारेषा दाखवलेली आहे. 6 धावांसाठी षटकार. वर काय सुरुवात काही फलंदाज देत असतात. मागच्या सामन्यामध्ये राहुल केणेने दिली, पहिल्या चेंडूवर षटकार खेचला आणि आता या डावामध्ये योगेश पाटीलचा तो षटकार आणि त्यानंतर व्हाईट बॉल. थोडा दबाव आता ट्रान्सफर झाला आहे का किशोरवर असं वाटतंय, कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की षटकार लागल्यानंतर थोडासा एक मानसिक दबाव निर्माण होतो आणि त्यातूनच चूक झाली. वाईट बॉल बघायला मिळाला. धावसंख्या झालेली 25. किशोर लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूला अगदी सोडून दिलं, कारण माहिती होतं की हा स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. बाकीचं काम मात्र पंच अजिम अमदुल्ले करतायत. व्हाईट बॉलचा इशारा. वळणावर नियंत्रण असायला हवं आणि नियंत्रण नसलं तर मग असं कुठेतरी घडते जे तुमच्या मनात नसते आणि प्रतिस्पर्धी संघाला धावा मिळत आहेत. व्हाईट बॉलच्या धावा मिळत आहेत. धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजेच 27 या आकड्यावर. कधी कधी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि कधी कधी प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला सहकार्य करतो एक्स्ट्राच्या रूपाने. येस किशोर, तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे खेळताना. याला मात्र तितकंसा फटका चांगला चेंडू जातो मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. डीप मधून येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? उत्तर आहे नाही. फक्त एकच धाव आणि कदावर धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. इकडे बर्फाचा ग्लेशियर नाहीये. तुम्हाला स्कीइंग करायची आहे, तुम्ही या मैदानात धावा. आपोआप तुम्हाला स्कीइंगचा अनुभव घेता येईल. आपण येऊ शकता स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक रांजोळीमध्ये. येस, कुठेही जाऊ नका, आमच्याशी जोडले जा. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in tenniscricket.in माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता. दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. किशोर, याला मात्र हलकंसं अपील, मात्र लेग बिफोरचा अपील करता येणार नाहीये. हे किशोरला पंचांचा लेग बायचा इशारा येतो. एक अवांतर धावा मिळते. धावा मिळणं हे गरजेचं आहे. धावसंख्या झाले 29. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. त्यातल्या त्यात रोहितला खूप कमी संधी आतापर्यंत मिळालेली आहेत. 2 चेंडू तो खेळलाय. 1 धाव त्याच्या वतीने मिळाले अजितुरीची निलेश डोंबिवलीला. आता अराउंड विकेटनं किशोर मुकादम येतात राईटी बॅटर रोहित भालेरावसाठी. ओ बॅट अँड पॅड मधला बॉल, एलिव्हेशन, क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. मोठी विकेट, मोठी सफलता किशोर मुकादमला. रोहित भालेराव किडनी होत आहेत बाद. डान्स के बादशाह. खूप चांगला झेल समाप्त केला होता वाईटिश मिड विकेटला आणि किशोरने पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. त्यानंतर एक शेवटच्या चेंडूवर सफलता प्राप्त केली. महत्त्वपूर्ण गोलंदाजी या षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत, या षटकामध्ये धावा आपण पाहतोय किशोराने 11 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केलेल्या आहेत. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अजून एक चेंडू बाकी आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी. आवश्यकता 45 धावांची. 45 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 19 बॉल्स. तर जरी तो विकेट मिळवतोय पण धावांना सुद्धा वेग मिळतोय. जितूरची निलेश संघाकडून मोठ्या फटक्यांची सातत्याने निवड केली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय अमोल पाटील. सोनारपाडा ऑन साइडला स्वीप केलं. एलिव्हेशन नव्हतं पण इतकं होतं की षटकार जाईल. याची सुरुवात सुद्धा योगेश सारखी षटकार खेचून. पाहू शकता रिप्लेमध्ये आपण अगदी स्लॉग स्वीपचा अंदाजे फटका खेळला होता. अमोल पाटील मॅन फ्रॉम
ची गरज आहे. बॅटल आता रंगेल यात कुठलंच दुमत नाहीये, कारण दोन्ही संघांकडून ते प्रयत्न दिसतात. किशोर मुकादमने 2 विकेट जरी मिळवल्या, पण त्याच सोबतीनं जर आपण फलंदाजांचा आढावा घेतला, ऋतिक पाटीलच्या नावावर 17 धावा, रोहित भालेराव यांना जास्त काही योगदान देता आलं नाही. योगेश पाटीलचा 1 षटकार आणि अमोल पाटीलचा 1 षटकार, त्याचमुळे आतापर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे सोनारपाड्याच्या योगेश पाटील आणि अमोल पाटीलचं या डावावर. डेफिनेटली, कारण आता योगेश पाटील आणि अमोल पाटील यांच्यामध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. कारण दोन्ही जे बॅटर आहेत हे एका संघातून खेळतात, सोनारपाडा संघातून खेळतात आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये या दोघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र हीच कामगिरी ह्या स्पर्धेमध्ये हे करू शकतील काय, हा एक प्रश्न आहे. पण दोघांनी सुरुवात तर चांगली केलेली आहे. असं म्हटलं जातं की वेल बिगन इज हाफ डन, पण पल्ला फार मोठा आहे. 74 धावांचं लक्ष आहे, हे विसरून चालणार नाही आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याचा गाजावाजा असतो तो राजा आता बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकाला न्याय देण्यासाठी, डावाला आधार देण्यासाठी, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी पाहूया हे षटक कुठल्या संघाच्या बाजूने जाते. राजा पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हुकचा फटका खेळलेला आहे. वाट अ शॉट, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे, ज्याचं नाव आहे पुष्पा, जो कधी झुकत नाही. 39 धावा 2 गडी बाद. चला मॅचकडे पुन्हा एकदा वळूया. 17 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. मोकळी संधी होती, ओपन ऑपॉर्च्युनिटी होती फलंदाज योगेश पाटीलसाठी. चौकार त्यांनी खेचला फाईन लेगला. राजा तयार, अराउंड विकेट. हाफ ट्रॅकर होता, संधी मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न झाला, ऑफस्टमच्या बाहेर सरकले होता. स्ट्रोक खेळताना कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं, येतोय डॉट. कारण चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हा थोडासा उजव्या अष्टीच्या बाहेर होता, पडल्यानंतर हलकासा बाउन्स बघायला मिळतं. राजा पुन्हा एकदा, यावेळेला मात्र चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. एक अवांतर धाव आणि धावसंख्या झाली 40. नेट टू नेट फाईट, कश्मकश, अटीतटी संघर्ष बघायला मिळतोय. 74 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि खरं तर ते कठीण असं समजलं जात होतं, पण ते टार्गेट सोपं करण्यासाठी सुरुवात ऋतिक पाटीलने दिली. त्यामागोमाग योगेश पाटील आणि अमोल पाटील हे देखील त्याच लईमध्ये खेळतात. यावेळेस खूप जास्त ऑप्शनच्या बाहेर सरकले, यष्टांवर बॉल ट्रॅव्हल झाला. येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक होता शिवलिंग भिवंडीसाठी. धावसंख्या थांबले 40 वर. 15 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक करताना पाहतोय आपण, कारण पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला. त्यानंतर मात्र जो एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव काय असतो, हे मात्र राजा गुळवी याच्या गोलंदाजीतून बघायला मिळतोय. चेंडूला तेवढी गती नव्हती, पण हाडलेला बॉल पिच होतोय, टप्पाला पडल्यानंतर बॉल बाहेर वळतोय आणि तेच कुठेतरी व्यवस्थित समजून घेत नाहीये योगेश पाटील. बॅक टू बॅक डाऊन डॉट. हवेत आहे बॉल आणि आता हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातो थेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6. बस काय भावा, जमा केल्यात 6 धावा. फुकटचा चिअर बॉय मिळालेला आहे. दरम्यान मोठे स्ट्रोक सातत्याने खेळले जात आहेत. बॉल पोहोचतोय तो म्हणजेच मिड विकेटला. पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची होते वाढ, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 12 चेंडू 27 धावा. जसा उल्लेख गवळीसर आपण सातत्याने करतोय की क्रिकेटमध्ये अभ्यास खूप महत्त्वाचा आहे, आस्किंग रन रेट ओळखून खेळणं खूप महत्त्वाचं आहे आणि तोच खेळ जितू रिची निलेश डोंबिवली या संघाकडून पाहायला मिळाला आहे. पण अजूनही खेळ संपलेला नाहीये, अजूनही निकाल लागलेला नाहीये, अजूनही परिणाम आलेला नाहीये. 12 चेंडू 27 धावा. सामना शेवटच्या टप्प्यावर जाण्याची दाट शक्यता. आणि एक गोष्ट आहे की मागच्या मॅचमध्ये जवळपास हे समीकरण 12 चेंडू आणि 26 धावा, मात्र दिनू कांबळे यांनी आक्रमकता दाखवली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या ठिकाणी मात्र पाटील ब्रदर्स संघाला विजय मिळवून देतील का? योगेश पाटील आणि अमोल पाटील सोनारपाड्याची जोडी, मशहूर जोडी, ही संघाला विजय मिळवून देईल का?
बघा सर्वांनी जवळ येऊ नका प्लीज. कॅप्टन पुढे या, आपल्याकडे वेळ कमी आहे. षटकासाठी इतका वेळ घेऊ नका कारण आंतरराष्ट्रीय नियम सुद्धा आता बदललेला आहे. दुसरं षटक तुम्हाला 1 मिनिटाच्या आत सुरू करायचं आहे. पंचांकडून तुम्हाला वॉर्निंग दिली जाईल 1 किंवा 2दा, पण त्यानंतर डायरेक्ट पेनलाइज करण्यात येतं. आणि त्याचमुळे मला असं वाटतं टेनिस बॉलमध्ये सुद्धा पुढच्या हंगामामध्ये हा नियम येऊ शकतो. एक गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाही याची काळजी आपण घ्या. पंच सुद्धा त्या ठिकाणी वॉर्निंग देतील. जेपी पॅनलचे हे नामांकित पंच आहेत. शेखर इरगुडे सर, अझीम अब्दुल्ले सर आणि जय पवार सर. जशी सकाळी आपण चर्चा केली होती की सातत्याने अचूक निर्णय त्यांच्या वतीनं प्रत्येक स्पर्धेत आपण पाहत आलेलो आहोत आणि म्हणूनच निर्विवाद सर्व स्पर्धा पार पडत आहेत. शुभम येतोय कारण ज्याने बॅटिंगमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, मात्र गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करू शकेल का? शुभम येतोय गोलंदाजी करण्यासाठी. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. शुभम राईट आर्म, याला मात्र अगदी उजव्याचे बावंग अपील केलं जात आहे. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा मिळेल, 1 धाव वाढेल, धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 48 या आकड्यावर 48 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र जेव्हा आपण डिफेंड करतोय अशा वेळेला मार्जिन ऑफ एरर खूप कमी असायला हवा. मला असं वाटते नगण्य असायला हवा आणि आता या चुका मात्र नंतर त्रासदायक ठरू शकते शिवलिंग भिवंडी संघासाठी. शुभम पुन्हा एकदा स्वेर चेंडू म्हणता येईल, दिशाहीन चेंडू म्हणता येईल. आणि हीच जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात, तुमच्याकडे भांडवल कमी असतं, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे चूक करता कामा नये, अन्यथा तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. सामना जेव्हा संघर्षपूर्ण असतो, अटीतटीचा असतो, तेव्हा मात्र तुमची गोलंदाजी कशा प्रकारे असायला हवी. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा सामना येतो ना, प्रत्येक संघाला बुमराची आठवण येते. जसप्रीत बुमरा ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार. अडचणींमध्ये वाढ होत चाललेली आहे शिवलिंग भिवंडी या संघाच्या. शुभम गुळवी ज्यांनी फलंदाजी करताना खूप चांगली खेळी खेळली, पण गोलंदाजी करताना थोडेसे कमी पडलेले आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या 4थ्या षटकातले. रिक्वायर रन रेट आता कमी झालाय 9.82. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्नही होतोय आणि सरळ वेध घेतोय यष्टी रक्षकाचा डॉट चेंडू. आता मात्र समीकरण जे आहे 10 चेंडू आणि 18 धावा. यावेळेला पुन्हा चांगला चेंडू आहे, बॅक टू बॅक षटकार लागल्यानंतर पहा लागोपाठ 2 चेंडू डॉट जात आहेत. आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावा म्हणजे भारतचा स्ट्रायकिंग रन रेट आहे. पंच काय इशारा करतायत? थोडीशी तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. किपरने बरोबर कलेक्ट केलं का बघायचं आहे रिप्ले मध्ये.
तिसरे पंच या ठिकाणी बारकाईनं पाहत आहेत, कारण क्रुशियल मॅच आहे, संघर्षपूर्ण मॅच आहे, अटीतटीची मॅच आहे, कशमकश आणि मॅच आहे. त्यामुळे तिसरे पंच सुद्धा बारकाईने पाहत आहेत. येस, आउट आहे. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय. चला लगेच नवीन बॅटर पाठवून द्या. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण आताच आपण या डिसिजनसाठी थोडासा वेळ घेतलेला आहे. तो वेळ आपल्याला भरून काढायचा आहे, कारण या ठिकाणी आपण प्रॉपर स्लो मोशनमध्ये सर्व काही व्यवस्थित पडताळलेलं आहे आणि त्यानंतर तो निर्णय आपण पोचवतोय. चला नवीन बॅटर लगेच. जितू, रिची, निलेश 11 डोंबिवली नवीन बॅटर लगेच पाठवून द्यायचे. अजूनही होप आहे, अजूनही आशा दोन्ही संघांना आहे. अजूनही निकाल आलेला नाहीये, परिणाम कुठल्या संघाच्या बाजूने जाईल पाहूया. तुर्तास धावसंख्या झाली आहे जितू, रिची, निलेश डोंबिवली या संघाची 3 गडी बाद 56 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. निनाद पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, कारण आता योगेश आणि अमोल ही जोडी खूप चांगली खेळत होती जितू, रिची, निलेश या संघासाठी. पण त्यानंतर आता कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेले आहेत अमोल पाटील आणि निनाद पाटील हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. निनाद जरा धावत या प्लीज, कारण यानंतर अजूनही 4 सामन्यांचं वेळापत्रक बाकी आहे आणि ते त्यामुळे आम्हाला आजच पूर्ण करायचं आहे. त्यामुळे आपण वेळ भरून काढाल अशी शाश्वती आम्हाला आहे. 56 3 गडी बाद 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. दोन्ही संघांना जिंकण्याचा या ठिकाणी मोका आहे, संधी आहे. आणि पाहूया या ठिकाणी एक ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे गोलंदाज शुभम गुळवीने आणि आता फ्रेश बॅटर स्ट्रायकर रेडला पाहायला मिळतोय तो म्हणजेच निनाद. हाय स्कोरिंग मॅच जरी असली सुद्धा एक संघर्ष बघायला मिळेल, अटीतटीची मॅच. शुभम यावेळेला मात्र काय चेंडू हाताळलेला, चेंडू फायनलीकडे जातोय. 1 धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 2 धावा मिळत आहेत आणि आता मात्र 9 चेंडू आणि पंचांचा काय इशारा येतोय. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. डिसिजन आमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. पाहू शकता आपण तिसरे पंच पाहत आहेत. चेंडू वाईड नाहीये. 1 धाव मात्र त्यावर मिळेल. 57 धावा झाल्यात. 57. पंच या ठिकाणी इशारा करतायत पुन्हा एकदा. जो वाईटचा इशारा केला होता, चेंडू वाईड नाहीये. पंच अजीम अमदुल्ले. आता मात्र समीकरण जे राहिलेले ते 8 चेंडू आणि 17 धावा.
8 गेंदों में 17 रन है, 17 रिक्वायर इन 8 बॉल, 8 चेंडू 17 धावा। कमबॅक करताना पाहतोय शुभमला। पाहूया शुभम आतापर्यंत या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी। आतापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी, भलेही षटकार लगावला गेला तरी मात्र चांगली गोलंदाजी म्हणता येईल। कमबॅक करताना शुभमला आपण पाहतोय। शुभम क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आणि योगेश पाटील याची खेळी संपुष्टात। जड व्हायला लागली तर मग जिंकण्याची धडपड करावी लागते आणि ती धडपड आता गोलंदाज शुभम गुळवी यांची पाहायला मिळाली। सुरुवात या षटकाची तितकीशी अनुरूप नव्हती, पण त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीनं मोमेंटम आता शिवलिंग भिवंडी या संघाच्या बाजूने जातोय, कारण आता इक्वेशन बदललेलं आहे। 7 चेंडू बाकी आहेत, 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे आणि आता मात्र सामना जसा आपण उल्लेख केला होता शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता वाढू लागलेली आहे, कारण धक्क्यांवर धक्के बसत आहेत। 2 सेट बॅटर जे होते ते मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये, आणि पूर्ण आगमन होते शिवलिंग भिवंडीचं। जितू रिची निलेश 11 कडून 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये निनाद पाटील आणि सोबतीन असतील संदप गावचे प्रथमेश पाटील। एक गोष्ट मात्र आहे मनीष की शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे। या चेंडूवर एखादा मोठा फटका लागला तर मात्र संधी निर्माण होईल, ती म्हणजे जितू रिची निलेश 11 संघाला विजयाची। आणि चेंडू जर डॉट गेला किंवा बॅटर जर बाद झाला तर मात्र संधी निर्माण होईल, ती म्हणजे शिवलिंग भिवंडी संघाची। विक्रांत केणी प्रतिष्ठान हा जो व्यावसायिक संघ खेळतो त्याच्या संघमालक आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय प्रथमेश पाटील, आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि त्याचमुळे आता तो जो आत्मविश्वास आहे तो टिकवून ठेवावा लागेल। पण शेवटचा एक बॉल बाकी या चौथ्या षटकातला। बॉलर तयार, ऑन साइडला बॅट्सविंग तर प्रॉपर पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावलेला आहे। शेवट गोडूते मागचे 3 चेंडू शुभम गुळवेने आपल्या नावावर केले। चौथ्या षटकाचा खेळ संपला। धावसंख्या जितू रिची निलेश डोंबिवलीची 4 गडी बाद 57 धावा, जिंकण्यासाठी 6 चेंडू 17 धावांची गरज। सुखदेव हमरेची आठवण झाली। यस डेफिनेटली 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये। क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं, नो मिडल कॉन्फरन्स। मिडल कॉन्फरन्स करू नका, मोहल्ला मीटिंग करू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। सातत्याने आम्ही ती सूचना करतोय, कारण आयोजकांच्या वतीनं आम्हाला माहिती दिलेली आहे की आज पुढचे जे 4 सामने आहेत ते होऊनच राहतील आणि त्यामुळे कुठल्या संघाला भुर्दंड बसू नये म्हणून आम्ही ती सूचना सातत्याने करतोय। 6 चेंडू 17ची गरज। सामना शेवटच्या षटकावर। शेवटच्या षटकाची हाताळणी करण्यासाठी गोलंदाज किशोर मुकादमला बोलावण्यात आलेलं आहे। सेकंड स्पेलसाठी ते येत आहेत। पहिल्या स्पेलमध्ये आपण जर पाहिलं त्यांनी 16 धावा खर्च करता 2 विकेट्स मिळवल्या होत्या। आता सेकंड स्पेलमध्ये शेवटच्या षटकासाठी मॅच फिनिश करण्याच्या उद्देशाने त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। पाहूया मॅच फिनिश कोण करते, प्रथमेश निनाद की किशोर मुकादम। पाहूया किशोर मुकादम ज्याने पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता। भले धावा जास्त दिल्या होत्या पण या वेळेला मात्र 17 धावांची आवश्यकता आहे। डिफेंड करू शकेल का किशोर? लेफ्ट आर्म, यावला स्लॉग सीप, चेंडू हवेत जाईल की सीमारेषेच्या बाहेर जाईल। 6 धावा, षटकार। चेंडू 11 धावांची गरज आहे। सामना अजून संपलेला नाही, क्लायमॅक्स अजून बाकी आहे आणि क्लायमॅक्स जी मजा प्रेक्षकांना अपेक्षित असते तीच मजा हे दोन्ही संघ प्रेक्षकांना खिळवून ठेवतायत, स्क्रीनच्या समोर ठेवतायत। 5 चेंडू 11ची गरज। बॉलिंग ट्रॅकर किशोर तयार, स्ट्रायकर एंडला निनाद पाटील।
ऑन साइड आडव्या बटणे खेळायचा प्रयत्न, बॅटची बॉटम एज, बॉल मागे जातोय, क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला, एकदा पूर्ण होते, स्ट्रायकर एंडला पोहोचतात प्रथमेश पाटील. 4 चेंडू 10ची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा. एखादा मोठा फटका लागला की सामना लगेच जितू रिची निलेश 11 संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. चेंडू डॉट गेला की सामना मात्र शिवलिंग भिवंडी संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. किशोर पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजी करण्यासाठी. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. 4 गेंदों में 10 रन चाहिए. किशोर याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू जाते मिड विकेटला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हेच तर आहे खरं तर पावसाळी क्रिकेट. 2 धावा. आता मात्र समीकरण जे आहे 3 चेंडू आणि 8 धावा. असं काम करा की नंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येऊ नये आणि म्हणूनच तेच प्रयत्न आता प्रत्येकाला करायचे. क्षेत्ररक्षकाला, गोलंदाजाला, फलंदाजाला. 3 चेंडू 8ची गरज. स्ट्रायकर एंडला प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवर. किशोर मुकादम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न लो फुलटॉस 2 पायांच्या मधून बॉल यष्टांवर. गॅप शोधलाय बॉलने, यष्टीचा वेध घेतलाय. प्राइसलेस विकेट मिळते. प्रथमेशला परतावं लागतंय. सामन्यामध्ये येते ट्विस्ट. सामना होणार आहे सुपर हिट. 2 चेंडू 8ची गरज. येस, रिप्ले मध्ये आपण बघितलं जवळपास फुल टॉस, लोअर फुल टॉस चेंडू होता आणि क्लीन बोल्ड त्रिफळाची झालेला आहे. सामना अगदी दोन्ही बाजूला झुकताना दिसतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. 2 गेंदों में 8 रन चाहिए. 8 रन रिक्वायर्ड इन टू बॉल. चेसिंग इज कंपल्सरी. बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले. हिस्सा होऊ शकतात. 2 चेंडू 8ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. जी काही अपेक्षा आहे, पंचांची जी काही मागणी आहे ती पूर्तता करायची आहे, कारण आता थांबून चालणार नाहीये. 2 चेंडू 8ची गरज आहे. सकाळपासून आपण अशाच सामन्याची वाट पाहत होतो आणि तो क्षण अनुभवण्याची संधी प्रत्येक प्रेक्षकाला मिळते, प्रत्येक क्रिकेट रसिकाला मिळते. आता सर्वांच्या नजरा असणार आहेत नवीन फलंदाज दुर्वेश पाटीलवर. निनाद पाटील यांच्या वतीने एक षटकार खेचला गेलेला आहे आणि या षटकामध्ये किशोर मुकादम यांची सुद्धा सुरुवात तितकीशी चांगली नव्हती, पण त्यानंतर मध्यंतर त्याने आपल्या नावावर केलं आणि सामना शेवटच्या टप्प्यावर आणला. 2 चेंडू 8ची गरज. एक बात सुन ले, मैच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा. 2 बॉल्स 8ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलरच्या समोर येतोय. 2 चेंडू 8ची गरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज दुर्वेश पाटील. अवघड काम आम्हाला जड जात नाही, हे कोण सिद्ध करून दाखवेल. व्हाईट बॉल अजूनही वाट पाहावी लागेल. पाहूया पंचांच्या निर्णयाची. आपण प्रतीक्षा करूया. यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. 2 धावाचा बोनस मिळतोय. 2 चेंडू 6ची गरज. 2 चेंडू आणि 6 धावा. आणि जेव्हा तुम्ही अशा वेळेला वाईट चेंडू हाताळता किंवा अतिरिक्त धाव देता, हे तुमच्या संघासाठी धोकादायक ठरू शकतं. पण क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. म्हणून क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर्ड. मागच्या 58 चेंडूंवर काय झालंय त्या गोष्टीला तितकंसं महत्व नाहीये, पण पुढच्या 2 चेंडूवर काय होईल त्यावर खूप काही ठरलेलं आहे. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा आणि ते करून दाखवले किशोर मुकादमने. सामना शेवटच्या टप्प्यावर आणलाय. लक्षात ठेवा कंपल्सरी चेस. 1 चेंडू 5ची गरज म्हणजेच षटकार खेचावा लागेल फलंदाजाला. तर 5 धावा तुम्ही पळून घेऊ शकत नाहीये. का चेंडू जरी हरवला तर तुम्ही 4च धावा घेऊ शकता पळून. त्यामुळे षटकार मारणं हे अनिवार्य झालेलं आहे. सामना शेवटच्या मोमेंटवर टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 5 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल पाहूया. एका प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आपण आहोत. जितू रिची निलेश डोंबिवली की शिवलिंग भिवंडी. 1 चेंडू 5ची गरज. किशोर तयार ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, पण मैदानाच्या आहे आत. किशोर मुकादम करतोय बॉलचा पाठलाग. झेल टिपतोय आणि सामना जिंकतोय शिवलिंग भिवंडी. कॉंग्रॅच्युलेशन.
चालक आपणास देखील मी नम्र विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा थेट आनंद देखने के घ्यायचा लिए। आहे। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए